सफाळे विरार रोरो बोट समुद्रात अडकली। या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने बोट अडकल्याची माहिती मिळते। 200 पेक्षा जास्त प्रवासी या बोटमध्ये होते। 2 तासांपासून ही बोट अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सफाळे विरार रोरो ही समुद्रात अडकलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय घडले आणि सध्या काय स्थिती आहे? हेमाली, विरार पासून सफाळ्याला जायला समुद्रातून ही रोरो सेवा गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे आणि आज साधारण 5:15च्या सुमारासची रोरो सेवा विरारवरून सफाळ्याच्या दिशेने जात असताना या बोटीचा रॅम उचलण्याचा जो हायड्रोलिक पाईप असतो तो पाईप फुटला आणि हा जी बोट आहे ती काही अंतरावर अडकलेली आहे आणि या बोटीमध्ये 200 पेक्षा जास्त प्रवासी आहेत। शिवाय जवळपास 75 पेक्षा जास्त वाहनं आहेत। याच्यामध्ये मोठी वाहनं आहेत आणि बाईक पासून इतर टेम्पो वगैरे अशी कार मोठी वाहनं आहेत आणि प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। गेल्या 2 तासांपासून सर्व प्रवासी एकाच ठिकाणी अडकले आहेत। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची जी कामं होती, ज्यांना वेळेवर कुठेतरी पोहोचायचं होतं, ते सर्व प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडलेले आहेत। काही प्रवाशांनी रोरो सेवेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय की जे रोरो सेवेची जी बोट आहे ती तिचं सामान निकृष्ट दर्जाचं आहे आणि 5 महिन्यातच अशा प्रकारच्या जर दुर्घटना किंवा त्यांना जर प्रॉब्लेम येत असेल तर बोटीच्या क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। तुर्तास बोट सेवेकडून जी रोरो सेवा आहे त्यांच्याकडून लवकरात लवकर बोट दुरुस्ती करण्याचे शर्तीचे सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि प्रवाशांना कुठेतरी दिलासा मिळेल या दृष्टीने रोरो सेवेचे जे हे कामगार आहेत त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। हेमाली, नक्की धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।